पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। देणार आहे पाया पडतो तुमच्या। 10 लाख तुम्हाला व्याजा सकट देणार आहे मी, पण मला थोडी मुदत द्या, थोडी मुदत द्या। अर्चू माझा नाईलाज आहे ग। मला राधीला 10 लाख नाही तर तुमचं घर मागावंच लागणार, आणि राधीला ते द्यावंच लागणार। आणि अर्चू ह्या कामात तू माझी मदत कर, मी पाया पडतो तुझ्या, पण माझी मदत कर। ठेवतो फोन। 10 लाख किंवा घर दिलं नाही तर ते गुंड पप्पासनी मारून टाकतील। देवा, आईची काळजी मिटू दे, तिची सगळ्या संकटातून मुक्तता कर। पप्पासनी बी वाचव, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे। देवा, निर्मला मॅडमनी जर कर्ज दिलं असतं तर यांच्या घरच्यांचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकलो असतो, पण सोहमचं नाव घेतलं आणि काय गडबड झाली। आता अर्चना आणि तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम मी कसा सॉल्व्ह करू? देवा, या गोपीनाथवर पण कृपा असू दे। आज अर्चू काय बी झालं तरी माझ्या जाळ्यात सापडू दे। ओके, येतो। या बाबतीत तर मी मदत करूच शकतो, करायलाच पाहिजे। ठीक आहे, प्रत्येक वेळेस माझी आठवण आली ना की बिस्किट खायचं, एकदा आठवण आली की एक बिस्किट, मग बघू ना परत येऊस तर किती बिस्किट शिल्लक राहतात। बर बघू, चल। निशी भेटला तर बिस्किटाबद्दल विचारलच। आय कालपासून तू माझ्या संग नीट बोलली बी नाहीयेस। तुला माझा एवढा राग आला असेल ना तर मार मला, पाहिजे तर शिक्षा दे, पण बोल। शिक्षा दिल्यावर तू तुझा स्वभाव बदलणार आहेस का? माझा स्वभाव बदलावा असाच तुझा का असेल तर मी बदलीन माझा स्वभाव, पण मग तो सगळ्यासाठीच असेल। माझ्या पुढं कुणावर काय अन्याय होत असेल, कुणी कुणाबरोबर वाईट वागत असेल तर मी तशीच उभी राहीन, काही बोलणार नाही, काही करणार नाही। तसं चालणार असेल तर सांग। नाही चालणार मला तसं, तू हायस तशीच पाहिजेस मला, फक्त त्याचनी जरा झालं। पहिले पाडे 55। बरं जाऊ दे, चल, ह्यो न संपणारा विषय आहे। बाहेर चालल्यास ना? चल संगत जाऊ। हा, तू पुढे मी आलेच। महेश, काय पाहिजे काय? आले का इकडे? नाही, तिला यायला येळ आहे अजून। का र? काय नाही, ते असंच आलेलो। शांताकडे पैसे मागायला आलतास ना?
अरे तू तिला मदत करायची का तिनं तुला मदत करायची? असा त्रास देऊ नये रे बाळा. अरे तिने एकटीनं म्हणून किती बरं करायचं. येतो मी. तायडे, बरं झालं आलीस. शांता मावशी यायची अजून, आणि मी आणि आई बाजारात चाललोय. मला यायला लेट होईल, आईला रिक्षा करून पाठवते. ठीक आहे, लवकर या. जीवाच्या काळजीमुळे इतके टेस्टी पोहे कशा खाली उतरणार अर्चू माझ्या. काय सांगायचं तुला. तुम्ही काय मला पैसे परत दे ना, पण ते सगळं माझ्या जीवावर भेटलंय ग. मला वाचवायचा एकच उपाय आहे अर्चू. घराचा हक्क सोडण्याच्या कागदावर तुझ्या आईची सही घ्या आणि ते मला दे. हे बघ बघ, हे बघ घराचा हक्क सोडण्याचं कागद. हे बघ, हे बघ. हा, या कागदावर तुझ्या आईची सही घे आणि यो कागद मला दे. पण अस्मीला अजिबात कळू देऊ नको. काय? पण मी असं कसं करू शकते? करावं लागल अर्चू, करावं लागल. नाही तर तुझ्या बापाचा जीव जाईल, तुझी आई विधवा होईल. चालणार आहे तुला? हा, करावं लागल अर्चू. अर्चू, बाप आहे मी तुझा, पण तरी मी तुझ्या पाया पडतो, हात जोडतो, पण मला मदत कर. पप्पा असं काय करायलाय? तू जवळ कबूल करत नाहीस ना मला मदत करणार म्हणून, आणि यो कागद तुझ्याकडे ठेवून घेत नाहीस तोवर मी असाच राहणार, असाच राहणार. मी तू येऊ दे त्या गुंडांना मला मारायला. इथं मी येतील तुझ्या समोर, मला मारू दे. ते लोक इथं यायच्या अगोदर मला जावं लागल. येतो मी. हो ऐका ना, ते बघा, ते तुमचे बाबा जरी असले तरी ते खूप लबाड आहेत. हो, तुम्ही त्यांचं काही ऐकू नका. ते कागद फाडून टाका. ऑर्डर द्यायला तुम्ही? मला काय अक्कल नाही ना. सगळेच ऑर्डर देताय मला, तुम्ही बी दे ना. संबंध काय हो तुमचा? हो नाही, मी तर फक्त मदत. मी मागितली मदत? मी काय करणार काय नाही मला ठरवू दे ना. तुम्ही कशाला प्रत्येक वेळी मदत करायला येताय? हो, तुम्ही फार साधे आणि भोळे आहात. हो अहो, पण मी खरंच सांगतोय. तुम्हाला खोटं वाटतं तर तुमच्या मधल्या बहिणीला विचारा, ते तुम्हाला सगळं सांगतील. बघा की मी सांगू त्यांना जाऊन. तुम्ही का काय मोसकपणा करायलाय? का माझ्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवून असताय तुम्ही? तुम्ही या खानावळीत एक गिराईक म्हणून जेवायला येता ना, मग जेवायचं आणि गपचूप निघायचं. माझ्या घरच्या कुठल्या बी बाबतीत ना खुपसू नका. आणि ते जमत नसेल ना तर तोंड बंद ठेव. आणि या कागदाबद्दल अस्मीला किंवा कुणाला काय बी सांगितलं ना तर माझं मेल्याला तोंड बघाल तुम्ही. अहो ऐका ना, सांभाळून. सॉरी.
आणि मला माझी जागा आणि मर्यादा दाखवली त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. काय 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 काय? तवा विचारण्यासारखी सिच्युएशन नव्हती म्हणून विचारलं नाही, पण आता विचारू शकतोय. बिस्किटाच्या पुड्याबद्दल विचारणार असेल ह्यो. हा काय विचारायचं होतं? मी दिलेला बिस्किटचा पुडा अक्काच्या अक्का न संपवता परत आणणार होतीस. दे. सगळी संपली म्हणजे तू तिथे अडकलेलीस तेव्हा तुला माझी लय आठवण आली? नाही, आठवण आली म्हणून नाही संपवला. मला लई भूक लागलेली आणि खायला बी दुसरं काय नव्हतं म्हणून संपला. अगं माझी आठवण आली म्हणून नसेल खाल्ली, पण खाताना तरी माझी आठवण आली असेल ना. म्हणजे आठवण ग, अशी नाही का आठवण येत? नाही, खाताना तर फक्त भुकेचीच आठवण येत होती. निदान एका भल्या माणसाने बिस्किट दिलं म्हणून बरं अशी जाणीव पण नाही झाली. नाही रे, खरंच सॉरी, पण अजिबातच काही आठवण नाही झाली. तो बिस्किटाचा पुडा कितीच आहे? मी पैसे देते तुला. आणि हो, तुझ्यामुळे मी गावकीला वेळेत पोहोचू शकले. तू मला मदत केलीस, तायडीला मी मदत केलीस, त्यासाठी थँक्यू. पण मला एक प्रश्न आहे. निर्मला मॅडम गावकीत पंच म्हणून आलेला, पण तू का आलेलास? तुला कोणी सांगितलं? म्हणजे तुला कसं कळलं? परत संशय घ्यायलास ना तू? अगं गावकीची माहिती भोंग्यातनं गावभर बोंबलत देत होती आणि मी राधाक्कासाठी, माझ्या अक्कासाठी आले. एक मिनिट. हॅलो, हा मी तुला नंतर कॉल करतो. हा बोल बोल, मला बी जायचंच आहे. चल बाय. यायला ते आईकडे पैसे मागतो म्हणून राधाक्काने फुकटचं लेक्चर दिले रे. ती राधाक्का एकदम बोरिंग आहे रे, पण तिच्या दोन पोरी अर्चना आणि अस्मी आयटम आहेत रे एकदम. असं वाटतं खानावळीचा धंदा करून राबण्यापेक्षा राधाक्कन असा एखादा बार बिरी टाकून दोघींनी तिथं ठेवलं तर जाम धमन येईल ना. जाम और जलवा साथ साथ. दोघी दोन टोक आहेत रे, शोला और शबनम. भावा ती अस्मी तर एकदम फटाका या. अरे गरम सगळं. त्यांच्याबद्दल बोलताना लाज नाही वाटली तुला? ए भावा, तू का गरम व्हायलास? ए तुझी बी नजर आहे का त्या दोघींवर?
सोड हे, सोड सोड अरे दाद्या, अरे मरण तो. सोड अरे दाद्या, काय करायला दाद्या? अरे अरे जीव घेशील त्याचा दाद्या. अरे काय करतोय? परत दिसू नको, जिथं सोडणार नाही तुला. तायडे, लक्ष कुठे आहे? फोन वाजलाय. ए तायडे. हा हे काय? थांब, मी 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 उचलते. तू काय काय म्हणत होतीस तू? अगं लक्ष कुठे आहे तुझं? कधीपासून फोन वाजतोय? हा इकडंच आहे. जरा विचारत होते मी म्हणून. आणि बाकी सगळे कुठे गेलेत? आई नाही, दीदी नाही, शांता मावशी बी कुठे दिसना. आई आणि अस्मी बाहेर गेल्यात. शांता मावशीचं काय माहित नाही. बघू आपण. तू जा, मी आलेच. ती राधा का एकदम बोरिंग आहे रे. पण तिच्या दोन पोरी अर्चना आणि अस्मी आयटम आहेत रे एकदम. अरे तू पाणी पी आधी. त्याला त्याच्या तर ना तंगड्या तोडून हातात द्यायला पाहिजे होत्या. दात घशात घातले असते ना, त्याच्या मग कळलं असतं. तुम्ही बस म्हणजे जाऊ दे दाद्या, नुसती भानगड झाली असती. आणि दाद्या, तुझी हिरोगिरी मोबाईलवर शूट करून दाखवता आली असती. अरे दाखवता आली नाही म्हणून काय झालं? दाद्या सांगेल की. दादा कसा काय सांगेल? अरे स्वतःच कौतुक स्वतः दादा सांगेल भाई. नाही, आपण सांगू. वहिनीसाठी दादाने काय हिरोगिरी केली हे ऐकल्यावर वहिनी खुश होईल. हा. ए ग बसा, काय बी बोलू नका. इतर राधा कांतीच्या पोरी एवढी संकट येत असताना बी स्वाभिमानानं जगतात. आणि ही बाहेर लोक असं त्यांच्याबद्दल वंगाळ बोलतात समजलं. आज मी तर लई चिडल. तिला त्रास होईल इतकी चिडल. या अर्चना बिचारी रडत बसल, फार खचल. आणि या सगळ्याचा त्या मुलींवर काय परिणाम होईल? राधक्काच्या मनाला काय वाटेल? तिची खानावळ मंदिरागत पवित्र आहे. त्यामुळे आपण अजिबात काय सांगायचं नाही. का घडलं, कसं घडलं, एक शब्द बी तिथं बोलायचा नाही. समजलं ना? काय बी झालं तरी नाही, नाहीतर तुम्ही येऊच नका. नाही 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 सांग. काय नाही सांगत. तू जायचं कॅन्सल करू नको. चल चला. दिदे, दादा थांबा बरं. अगं मी तायडीला फोन लावलेला पण तिने उचललाच नाही. पण काय झालं? का फोन करत होतीस? आणि याला काय झालं? कुठल्या तरी गुंडाने किती मारलंय बघ की. त्यालाच घेऊन डॉक्टरकडे चालल्या. मला यायला थोडा उशीर होईल. का मारलं गुंडांनी? निर्मला मॅडम कडून कर्ज घेऊन फसलाय तो. सांग की तू. ह्या महिन्यात कर्जाचा हप्ता देऊ शकलो नाही म्हणून मारलं त्यांनी मला. कर्जाचा हप्ता दिला नाही म्हणून एवढं मारलं? नाव काय त्याचं? नाही, नाव नाही माहिती मला. मावशी, तू जा डॉक्टरांकडे आणि काय पैसे लागले तर मला फोन करा. दादा चला. त्याला किती मारले बघितलं ना? ज्यांनी मारले तो तुझ्या ओळखीच आहे. काय? होय, राधा ज्याला लेकला लेकरा म्हणत असते ना, त्याने महेश दादाला मारले. दादा मला माफ करा.
मी तुमचा हप्ता नाही बुडवणार. तुला निर्मला देवीचा फोन यायलाय ना, म्हणजे तू त्यांच्यासाठी गुंडगिरीचं काम करतोस. आज मला त्या निर्मला देवीच्या पोराचं नाव समजलंय. निशांत नाव आहे त्याचं. निशी दादा थँक्यू बर का. म्हणजे तू गॅरेज मध्ये काम करतोय असं दाखवून वसुलीची बी काम करतोय, त्यासाठी मारहाण करतोय.